नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जर तुम्ही वनरक्षक भरतीचा जर इथे पेपर दिलेला असेल तरी तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट इथे ठरणार आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच जे आहे मित्रांनो, ही अपडेट वन विभागाकडून इथे देण्यात आलेली आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की 1,23,000 विद्यार्थी आहेत ते डायरेक्ट अपात्र या भरतीसाठी झालेले आहेत। तर ते कशा प्रकारे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, ही जी वनरक्षक भरती आहे 1,256 पदांसाठी जी आहे येथे होणार आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। तर बघा, त्यासंबंधितच बघा, वनरक्षक पदाच्या भरतीची जी प्रतीक्षा संपली असून 1,256 वनरक्षकाची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय जो आहे शासनाने इथे घेतलेला आहे मित्रांनो। आणि सर्वोच्च न्यायालयातील आव्हानामुळे रखडलेली पदभरती अनुसूचित क्षेत्र वगळून करण्यात येणार आहे आणि वन विभागाकडून जे आहे 2,138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या पदासाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने TCS आयॉन मार्फत जी परीक्षा घेण्यात आली होती। मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेशा शासकीय पदभरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती आणि या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जे आहेत यांनी अनुसूचित क्षेत्र पेशा सोडून उर्वरित 1,256 वनरक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा इथे मिळाला आहे। आणि मित्रांनो, यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे बघा, ते विद्यार्थी कसे अपात्र झाले आहेत या संदर्भात माहिती बघा। 2,71,000 पात्र उमेदवारांची होणार चाचणी आणि त्यामध्ये जे मित्रांनो ऑगस्ट महिन्यात जे वनरक्षक पदभरती जी परीक्षा झाली होती त्यामध्ये एकूण 3,95,768 विद्यार्थ्यांनी जे ऑनलाईन परीक्षा तिथे दिली होती आणि त्यातील जे आहे एकूण 2,71,838 जे आहे परीक्षार्थी म्हणजेच 45% अधिक गुण प्राप्त करून पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले। तर बघा मित्रांनो, यामध्ये जे आहे 45% मिनिमम मार्क्स यांनी सांगितलेले होते, तेवढे मार्क्स तुम्हाला ते असायला हवे होते आणि तेवढे जे मार्क्स आहेत मित्रांनो 2,71,868 विद्यार्थ्यांना तेवढे मार्क्स पडले आहे आणि उर्वरित 1,28,000 जे विद्यार्थी आहेत येथे डायरेक्ट जे आहेत अपात्र झालेले आहेत। आणि आता जी आहे ही यादी जी आहे TCS आयॉनकडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाननी, शारीरिक चाचणी व धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील आणि ऑनलाईन परीक्षा जी आहे प्रत्यक्ष धावण चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार होईल आणि या संदर्भात जी प्रक्रिया आहे ती 17 जानेवारीपासून येथे सुरू होणार आहे मित्रांनो। आणि उमेदवार संख्येनुसार 15 ते 44 दिवस या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जी आहे वनरक्षक पदांसाठी 1,256 वनरक्षक पदांसाठी जी भरती होणार आहे त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितली। तर पहा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।